हॅलो, नमस्कार. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर किचन बघा, व्हिडिओमध्ये बघायला किंवा दुरून ना किती सुंदर दिसते, किंवा एखाद्याची किचन आपण बघतो आणि असं वाटतं की बापरे, किती छान मस्त चमकत आहे यांची किचन आणि किती सुंदर दिसते. पण बघा, जवळून बघावं ना तर तेव्हा कळते की किचन किती खराब झालेला आहे आणि किती घाण झालेला आहे. तर इथे तुम्हाला मी दाखवलं माझा जो किचनचा काउंटर टॉप आहे आणि त्याच्या मागची जी टाईल्स आहे, तर इतकी खराब झाली आहे ती. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलंसुद्धा, त्यामध्ये मला कसलीही लाज वाटत नाही. कारण जवळपास ना 2-2.5 महिने झालेले असावे किचनचा काउंटर टॉप मी काही क्लीन केलेला नव्हता, आणि बॅक साईडला ज्या टाईल्स लागलेल्या आहेत तर त्यासुद्धा डीप क्लिनिंग काही केलेल्या नव्हत्या. कारण सध्या आता म्हणजे महिनाभर तरी जवळपास ना तब्येतीचाच थोडासा इश्यू राहिला, आणि त्यानंतर मग आई वगैरे होती घरी, तर किचन जवळपास 10-15 दिवस तिच्या हातामध्ये होतं. तर तेव्हाही मी काही डीप क्लिनिंग काढलेली नाही. तर आता गुढीपाडवा येणार आहे, आणि कालच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं की माझे लहान सहांना काही कामं राहिलेले आहेत पेंडिंग, तर आधी ते आटोपणार आणि त्यानंतर मग किचनच्या साफसफाईला सुरुवात करणार म्हणून. तर गुढीपाडवासुद्धा येणार होता, आणि त्यापेक्षा महत्त्वाचं रिझन असं होतं की हा जो काउंटर टॉप आहे, ओठा जो आहे ना, तर तो खूप खराब झाला होता. आणि खरं सांगते तुम्हाला, असं झालं होतं की याला ना मी केव्हा क्लीन करते आणि केव्हा नाही. तर आज ना मी हा जो सगळा गॅसचा ओठा आहे तर तो ना क्लीन करायला घेतला. त्याची अवस्था काय होती ते मी तुम्हाला दाखवलंच. तर सगळ्यात आधी बघा, इथे जे काही सामान होतं तर ते सामान मी ना आधी तिथून उचलून घेतलं. कारण बघा, तिथे जेव्हा सामान असतं ना तर मग सगळ्यांना स्वच्छ करायला ना थोडासा डिस्टर्ब होतो. तर त्यामुळे आधी सगळा जो गॅसचा ओठा आहे तर तो मी खाली करून घेतला. गॅसचा ओठा तसा ना माझा खालीच असतो, म्हणजे फारसा काही असा तिथे पसारा वगैरे मी ठेवत नाही, किंवा खूप असं सामानांचं ओझं मी गॅस ओठ्यावर ठेवत नाही. तर तो काढून घेतला. आणि त्यानंतर ना स्टेप बाय स्टेप माझा जो गॅसचा ओटा आहे तर तो मी क्लीन करते. सगळाच असा एकाच वेळेला क्लीन करायला घेत नाही, कारण की अशामध्ये मग काय होतं की एक ना धड भाराभार चिंध्या असं काम होऊन जातं, आणि मग कुठलाच भाग व्यवस्थित क्लीन होत नाही. तर म्हणून मग ना स्टेप बाय स्टेप सगळं मी जे किचन आहे किंवा काउंटर टॉप जो आहे तर तो मी क्लीन करायला घेते. तर सगळ्यात आधी बघा, गॅस ओट्याच्या मागची जी टाईल्स होती, म्हणजे गॅसच्या मागची जी टाईल्स होती तर ती स्वच्छ करून घेतली. आणि त्याला स्वच्छ करण्यासाठी बघा, तिथे ना इतका चिकट तेलाचा थर बसलेला होता की तो इझिली तर क्लीन झालेला नसता कापडाने. तर त्यामुळे ना त्यावर आधी ना एक DIY लिक्विड आहे तर ते स्प्रे केलं, थोडंसं कॉलिन स्प्रे केलं, आणि त्यानंतर जे आपलं विमचं लिक्विड असते तर ते घेतलं, आणि ताराची घासणी घेतली, आणि त्याच्याने ह्या ज्या टाईल्स आहे मागच्या तर त्या मी सगळ्या स्वच्छ करून घेतल्या. आणि त्यानंतर त्याला ना कपड्याने पुसून घेतलं. आता बऱ्याच जणींचं असं म्हणणं असेल की ताराच्या घासणीने टाईल्सवर क्रॅचेस पडणार नाही का? तर अजिबात क्रॅचेस पडत नाही ताराच्या घासणीने. आणि जेव्हा आपण ना म्हणजे वरचेवर जेव्हा त्याच्या मेंटेनन्स करतो ना तर त्यावेळेला ताराच्या घासणीची सुद्धा गरज पडत नाही. रोजच्या रोज जेव्हा आपण कपड्यांनी क्लीन करतो, किंवा 8-10 दिवसातून एखाद वेळा काउंटर टॉपची डीप क्लिनिंग करतो ना तर त्यावेळेला ताराच्या घासणीची सुद्धा गरज पडत नाही. पण माझा थोडासा प्रॉब्लेम झालेला होता, त्यामुळे मी घराकडे काही फारसं लक्ष दिलंच नाही. जे बेसिक कामं होते माझे तेच चालू होते. तर त्यामुळे ना हा जो ओठा आहे तर तो खूप घाण झालेला होता. तर तो ना मागची जी बाजू आहे तर ती सगळी क्लीन करून घेतली. त्यानंतर बघा, इथे जे फर्निचर आहे तर त्याच्या वरच्या भागाला, म्हणजे गॅस ओठ्याच्या वरच्या भागाला जिथे फर्निचरची जी खालची बाजू येते तर ती सुद्धा ना खूप अशी चिकट झाली होती. तर त्यासाठी ताराच्या घासणीचा वापर केलेला नाही मी. सॉफ्ट जो स्क्रब असतो तर त्यावर ना थोडंसं विमचं लिक्विड टाकलं, थोडंसं कॉलिन स्प्रे केलं, आणि सोबतच जे DIY लिक्विड असतं ना तर ते स्प्रे केलं, आणि सगळं ते स्क्रब करून घेतलं, आणि स्वच्छ कापडाने ना पूर्ण पुसून घेतलं. जेही फर्निचर आहे तर त्यावर ना काथा किंवा म्हणजे ताराची घासणी वगैरे चालवायची नाही. त्याच्याने ना फर्निचरवर क्रॅचेस पडतात, आणि स्पेशली म्हणजे ह्या ज्या ॲक्रेलिक शीट असतात तर त्यावर अजिबात ताराची घासणी चालवायची नाही. त्याच्याने ना खूप क्रॅचेस पडतात, आणि मग ते फर्निचर ना पाहायला चांगलं दिसत नाही. सोबतच इथे जो चमच्याचा स्टँड आहे तर तो भागसुद्धा पूर्ण स्वच्छ करून घेतला. चमच्याचा स्टँड काही निघत नाही, तो परमनंटली तिथे फिट आहे. नाहीतर मग जो स्क्रू ड्रायव्हर असतो तर त्याच्याने पूर्ण ते काढून घ्यावं लागतं.
पण तितका वेळ नव्हता माझ्याकडे, म्हणून मग तिथल्या तिथेच तो जो चमच्याचा स्टँड आहे आणि त्याच्या आजूबाजूची जी टाईल्स आहे तर तीसुद्धा मी क्लीन करून घेतली. जिथे माठ ठेवलेला असतो ती बाजू तुम्ही बघू शकत असाल आणि दुसरी जी स्वच्छ केलेली बाजू आहे तर ती बघू शकत असाल. म्हणजे बघा, फोडणीचा ना तिथे काहीही म्हणजे फोडणीचं उडत नाही, पण तरीही सुद्धा ती बाजू ही इतकी खराब झाली होती आणि धूळसुद्धा येते. नाहीही म्हटलं तरी बघा, कोण्या कोपऱ्यामध्ये ना धूळ येतेच आणि रोजच्या रोज साफसफाईमध्ये आपण ना सगळे हे जे कोणे कोपरे आहेत तर ते स्वच्छ करू शकत नाही. तर त्यामुळे ना तिथलीसुद्धा बाजू मी बाजूला करून घेतला आणि तीसुद्धा बाजू पूर्ण स्वच्छ करून घेतली. तर तिथेसुद्धा ना इतकी धूळ निघाली, कॅमेऱ्यामध्ये मी तुम्हाला दाखवलंसुद्धा. त्यानंतर ही जी खिडकी आहे तर ती खिडकी क्लीन करायला घेतली. म्हणजे आधी गॅस ओट्याच्या मागचा जो परिसर आहे तर तो पूर्ण स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर खिडकी क्लीन करायला घेतली. खिडकीच्या कोण्याकोपऱ्यामध्ये ना थोडेसे जाळे होते तिथे, तर झाडून ते जाळेसुद्धा सगळे काढून घेतले आणि हा जो गॅसचा ओठा आहे तर तो मला म्हणजे इथे वर चढूनच, गॅस ओठ्यावर चढूनच स्वच्छ करावा लागतो, कारण हात काही तितकं पुरत नाही तिथे आणि खालून जर तुम्ही स्वच्छ करायला गेलं ना तर व्यवस्थित आपली ताकदसुद्धा लागत नाही. म्हणून मग गॅस ओठ्यावर चढूनच सगळी खिडकी आणि टाईल्स वगैरे स्वच्छ करावी लागते. त्यानंतर खिडकीची बाहेरची जी बाजू आहे तर तीसुद्धा स्वच्छ करून घेतली. हा माझा ना वॉशिंग एरिया आहे, तर त्यामुळे तिथे थोडासा कपड्यांचा आणि सामानांचा पसारा तुम्हाला दिसत असेल, कारण बाहेरच्या बाजूला बघा आपण ना म्हणजे बरंचसं असं क्लिनिंगचं याचं त्याचं काय काय असं सामान तिथे ठेवत असतो. तर त्यामुळे तिथे ना थोडासा पसारा जास्त आहे, तर तो प्लीज थोडा इग्नोर करा. त्यानंतर बघा, पुन्हा आतमधून ना स्वच्छ कापडाने ही खिडकी पुन्हा पुसून घेतली. खिडकी तशी आतमधली जी बाजू आहे तर ती 1-2 दिवसातून मी क्लीन करतच राहते, कारण सिंकचं पाणी म्हणजे सिंकमध्ये जेव्हा आपण भांडे घासतो तर नळाचं पाणी तिथे उडते. तर त्यामुळे 1-2 दिवसातून ते स्वच्छ करावंच लागतं. पण तरी म्हटलं चला, आज डीप क्लिनिंग काढलेली आहे तर खिडकी जी आहे तर ती मस्त छान अशी पुसून घेऊयात म्हणून. सिंकच्या वरची जी टाईल्स होती तर तीसुद्धा पूर्ण अशी घासणीने घासून घेतली. इथे सिंकच्या वरच्या बाजूला ना हे साबणीसाठी आणि घासणी वगैरे ठेवण्यासाठी एक छोटंसं हे स्टँड मी घेतलेलं आहे. म्हणजे शेल्फ आहे हे, लोकल शॉपमधूनच मी ती घेतलेली होती, जवळपास 250-350ला. हार्डवेअरच्या कुठल्याही दुकानामध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर अशा प्रकारे बघा, ही जी शेल्फ आपण लावतो ना तर सिंकच्या परिसरामध्ये ना तेवढा पसारा दिसत नाही आणि बघायलासुद्धा म्हणजे ही चांगली दिसते. तर याच्याने इथे ही शेल्फ मी लावली होती. तर ती शेल्फसुद्धा पूर्ण स्वच्छ करून घेतली आणि इथे ना डायरेक्ट मी पाण्यानेच धुवून घेतलं. ओठा वगैरे किंवा ओठ्याच्या वरची जी टाईल्स आहे, गॅसच्या वरची जी टाईल्स आहे तर तिथे कपड्याने पुसून घेतलं, पण सिंकच्या परिसरातली जी टाईल्स आहे तर ती पूर्ण पाण्यानेच धुवून घेतली. त्यानंतर मग हा वरच्या बाजूला म्हणजे गॅसच्या वरच्या बाजूला ना इथे हे कप्पे मी बनवून घेतलेले आहेत तिखट मिठाचं म्हणजे डबे वगैरे ठेवण्यासाठी. तर त्यावरसुद्धा खूप असा चिकटपणा बसलेला. मेन म्हणजे माझ्या किचनची प्रॉब्लेम अशी आहे की या किचनमध्ये मी ना चिमणी लावलेली नाही. नाहीतर बघा, जेव्हा असं ना अगदी पॅक फर्निचर असतं ना तर त्या किचनमध्ये चिमणी ही लावायलाच हवी. चिमणीमुळे ना खूप सपोर्ट होतो आणि आपलं जे किचन आहे तर ते खराब होत नाही. पण ज्या वेळेला आम्ही हे फर्निचर बनवलं त्यावेळेला माझा बजेट काही तेवढा होता नाही आणि मेन म्हणजे मला फक्त स्टडी टेबल आणि किचनचं फर्निचर बनवायचा होता. पण फर्निचर बनवताना ना इतकी धूळ व्हायची, म्हणजे अख्खं जे घर आहे तर ते पूर्ण असं धुळीने खराब व्हायचं. तर त्यामुळे मग विचार केला की आता जर आपण किचन बनवला आणि स्टडी टेबल बनवला, नंतर पुन्हा आणखीन दोनही बेडरूममध्ये फर्निचर टाकायचंच आहे, तर पुन्हा आणखी ही धूळ सहन करावी लागणार आपल्याला आणि पुन्हा घर तितकंच घाण होणार. तर म्हणून मग म्हणजे पुन्हा आणखी 2 बेडरूम फर्निचर करण्याचा प्लॅन केला आम्ही त्यावेळेला. तर त्यामुळे मग किचनची जी चिमणी आहे तर तो टाकण्याचा जो विचार आहे तर तो स्किप केला. पण भविष्यात कधीतरी ना इथे मी चिमणी ती टाकणारच, कारण किचन छोटा आहे आणि अगदी पॅक असं फर्निचर आहे, तर त्यामुळे ना ते तेलाने ना खूप खराब होतं. तर इन फ्युचर कधीतरी तिथे चिमणी मला टाकावीच लागणार आहे. तर ज्याला कोणाला किचनमध्ये असं छोटं किचन असेल आणि फर्निचर टाकायचं असेल तर आवर्जून चिमणी टाका, नाही तर ना खूप फर्निचर खराब होतं. तर सगळा जो वरचा पार्ट होता तर तो सुद्धा घासून पुसून मी स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर जो काउंटर टॉप आहे, गॅसचा जो ओठा आहे तर त्यालासुद्धा थोडासा स्क्रब करून घेते. रोजच्या रोज जेव्हा आपण पुसतो तर त्यावेळेला बघा, इतकं पाहिजे तेवढं ना व्यवस्थित म्हणजे क्लीन होत नाही आणि नाहीही म्हटलं तरी तेलाची जी फोडणी आहे किंवा जेव्हा आपण कुकर लावतो तर त्याचे शिंतोडे उडतात.
तर त्यामुळे गॅसचा ओठा जो आहे ना खूप खराब होतो. तर म्हणून मग 8-10 दिवसातून ना एखाद वेळा अशा प्रकारे ना स्क्रब करून घ्यायचा, म्हणजे ताराच्या घासणीने ना सगळा असा घासून घ्यायचा आणि पाण्यामध्ये कापड बुडवू सगळा तो जो काउंटर टॉप आहे तर तो पुसून घ्यायचा. तर त्याच्याने ना छान असा चमकत राहतो आणि चिकटपणा अजिबात राहत नाही काउंटर टॉपवर. तर अशा प्रकारे बघा सगळा जो ओठा होता तर तो मी क्लीन करून घेतला आणि त्यानंतर हा सुरू आहे फायनल टच, म्हणजे स्वच्छ कापडाने पुन्हा एकदा म्हटलं थोडंसं स्वच्छ करून घेते. म्हणजे सगळं व्यवस्थित पुसून झालं आहे, पण जसा आपण फायनल टच देतो कोण्याही गोष्टीला, तर तोच इथे फायनल टच जो आहे तो माझा सुरू आहे. आणि बघू शकत असाल पूर्ण अजून साफसफाई झालेली नाही, पण तरीसुद्धा गॅस ओठा आणि जी मागची टाईल्स आहे तर ती किती छान मस्त अगदी अशी शुभ्र दिसायला लागली. तर चला सगळं फायनली म्हणजे जो ओठा आहे फक्त तोच मी काढला. उद्या पुन्हा आणखी किचनचीच क्लिनिंग करणार आहे. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की उद्या काय पार्ट मी क्लीन करणार आहे किचनचा म्हणून. तर चला आजच्यासाठी जी किचनची साफसफाई आहे तर ती मी इथेच संपवते आणि व्हिडिओसुद्धा इथेच संपवते. आशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.